धुळे जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी होत असते। त्यात प्रामुख्याने गहू आणि हरभरा या पिकाची पेरणी होत असते। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात यंदा चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी केलेली आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झालेला आहे। ढगाळ वातावरण गेल्या 2 ते 3 दिवसापासून या संपूर्ण धुळे जिल्ह्यावर आहे आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम या ठिकाणी आता या रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्यावर होणार आहे। कारण थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे, ढगाळ वातावरण आहे आणि जे काही धुकं आहे हे धुकं या ठिकाणी पसरलेलं आहे। याच्यामुळे या गव्हावर मोठा परिणाम होणार आहे आणि हरभऱ्यावर देखील परिणाम होणार आहे। गहू आणि हरभऱ्यावर या ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। हे वातावरण लवकरात लवकर निवळावं जेणेकरून रोगराई पसरणार नाही आणि येणारं उत्पन्न चांगलं येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मात्र ढगाळ वातावरणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोगराई पसरू शकते आणि त्याचा धोका या पिकांना निर्माण झालेला आहे। त्यामुळे ही धोक्याची परिस्थिती आणि ढगाळ वातावरणाची परिस्थिती कधी निवळेल ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।